sketch, plan, model, article, note, document or information which relates to or is used in a prohibited place किंवा प्रतिबंधात्मक प्लेसच्या संदर्भातले काही स्केचेस आहेत, त्याच्याकडे काही इन्फॉर्मेशन आहे, काही मॉडेल्स आहेत, काही डॉक्युमेंट्स आहेत, or relates to anything in such a place or which is likely to assist directly or indirectly an enemy which relates to a matter the disclosure of which is likely to affect the sovereignty. प्रत्येक वेळी हेच आहे. हा गुन्हा केव्हा धरला जातो? ज्याच्या कृतीमुळं भारताच्या सॉवरेंटीला, इंटिग्रिटीला, इंटरेस्टला जर धोका पोचत असेल तर तो ऑफेन्स धरला जातो. म्हणून ही सगळी जी कृत्य आहेत ही कशी देशविरोधी कारवाई केलेली आहेत आणि हे सिरियस ऑफेन्सेस आहेत. तर सिक्युरिटी ऑफ द स्टेट और फ्रेंडली रिलेशन, आणि हे पण आहे त्यात महत्त्वाचं की आमचे परदेशाबरोबर एखाद्या मित्र राष्ट्राबरोबर चांगले संबंध आहेत, त्याला पण धोका होत असेल तर या सगळ्या देशविरोधी कारवाया धरल्या जातात. तर द सिक्युरिटी ऑफ द स्टेट और फ्रेंडली रिलेशन्स विथ फॉरेन स्टेट्स or which has been made or obtained in contravention of his act or which has been entrusted in confidence to him, म्हणजे त्याच्याकडे समजा विश्वासाने ती माहिती सोपवलेली आहे, which he had access owing to his position as a person who holds or has held office under government or as a person who hold or has held a contract made on behalf of government or as a person who is or has been employed under a person who holds or has held such an office or control. willfully communicates म्हणजे ज्याच्या ताब्यात आहे, ऑफिशियली असेल, कायद्याने असेल, विश्वासाने सोपवलेलं असेल. willfully communicates म्हणजे हेतुतःच तो कम्युनिकेट करतोय, कोड और पासवर्ड, स्केच, प्लॅन, कुणाला तर एनिमी कंट्रीला तो हे करतोय. अदर दॅन पर्सन टू whom he is authorized to communicate म्हणजे ज्याला ऑफिशियली आम्ही द्यायचंय त्याला नाही, अनऑथोराइज पर्सनला तो कम्युनिकेट करत असेल तर इट विल ऑल्सो अमाउंट टू द ऑफेन्स. देन युसेज द इन्फॉर्मेशन ऑफ हिज पोझिशन फॉर द बेनिफिट ऑफ एनी फॉरेन पॉवर म्हणजे ऑफिशियली त्याच्या ताब्यात आहे एखादी माहिती, पण ती तो कुणाला करतोय? शत्रू राष्ट्राला मदत करण्यासाठी पुरवतोय. ऑर इन एनी अदर मॅनर प्रिज्युडिशियल टू द सेफ्टी ऑफ द स्टेट ऑर रिटेन्स म्हणजे ठेवून घेतोय, काय करतोय? स्केच, प्लॅन, मॉडेल, आर्टिकल, नोट और डॉक्युमेंट इन हिज पोझिशन और कंट्रोल वेन ही हॅज नो राईट टू रिटेन इट म्हणजे जी गोष्ट कायदेशीर अथॉरिटी त्याला नाही आहे ह्या गोष्टी त्याच्या ताब्यात ठेवून घेण्याची, ते तो अनऑफिशियली आपल्या ताब्यात हळूच ठेवून घेतोय. आणि व्हेन इट इज कॉन्ट्ररी टू हिज ड्युटी म्हणजे ती त्याची ड्युटी नाही आहे, त्याला ती अथॉरिटी नाही, तरी तो अनऑफिशियली आपल्या ताब्यात ठेवून घेतोय. आणि इट विलफुली फेल्स टू कम्प्लाय विथ ऑल डायरेक्शन्स आणि हेतुतः त्याला जर ह्या संदर्भात जे डायरेक्शन्स दिलेले आहेत वरिष्ठांनी तर तो हेतुतः दुर्लक्षित करतोय. आणि कम्प्लाय विथ डायरेक्शन इश्यूड बाय लॉफुल अथॉरिटी विथ रिगार्ड टू द रिटर्न और डिस्पोजल देअर ऑफ म्हणजे ज्या परत द्यायच्या असतात त्या देत नाही, अनऑफिशियली ठेवून घेतोय. आणि उद्दिष्ट काय? शत्रू राष्ट्राला मदत. नंतर फेल्स टू टेक रिझनेबल केअर ऑफ म्हणजे जी योग्य काळजी घ्यायला पाहिजे ती घेत नाही आहे. ऑफ ऑर सो कंडक्ट्स ॲज टू एंडेंजर द सेफ्टी ऑफ द स्केच प्लॅन म्हणजे हे जी ऑफिशियल सिक्रेट्स दिलेले आहेत, प्लॅन असतील, साहित्य असेल, इन्फॉर्मेशन असेल, डॉक्युमेंट्स असतील, ती नीट ठेवण्याकरता जी योग्य काळजी घेतली पाहिजे ती जरी त्यांनी नाही घेतली आणि त्यामुळं जर काही हे झालं तरी तो ऑफेन्स झाला जातो. तर विथ दिस टुडे वी क्लोज this one because at the next lecture we will complete the official secret act. It is very important आणि आपल्या देशाच्या सुरक्षिततेचा हा प्रश्न असतो, त्यामुळे ह्या बाबतीत प्रोहिबिटेड एरिया म्हणजे कुठले हे तुम्ही मेन फोकस करा, मेन पुन्हा पुन्हा तुम्ही वाचा, कारण प्रोहिबिटेड एरिया आपल्याला माहिती पाहिजे. आणि ह्या सगळ्याचा ऑफेन्सचं मेन उद्दिष्ट काय आहे तर इट विल अफेक्ट the sovereignty, integrity or the interest of the India or the relations with the foreign relations जे असतात, फ्रेंडली रिलेशन्स असतात फॉरेन बरोबर, त्याला धोका होत असेल तर ही सगळ्या गोष्टी ज्या अथॉरिटी नाही, ज्या अनऑफिशियली केल्या जात आहेत
ज्या हेतुतः केल्या जात आहेत आणि विदाउट अथॉरिटी केल्या जात आहेत आणि अंतिम उद्दिष्टे असेल ते आणि प्रोहिबिटेड एरियात केल्या जात असतील तर इट विल अमाउंट टू द ऑफेन्स. Then at next lecture we will finish this chapter and we will finish our module number 5. So good day.